हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा दिवस आहे खूप सनी. सर्व स्नो गायब झालेला आहे आता आणि तो एक फक्त छोटा जो गोळा तुम्हाला दिसतोय स्नोचा, तो आपण जो बनवला होता स्नोमॅन त्याचा राहिलेला आहे. तर आज आम्ही लंचमध्ये बनवणार आहोत अंडा करी आणि व्हाईट राईस. अंडा करी हा माझ्या मुलींचा फेवरेट आहे आणि तुम्ही पुढे बघाल की आज आम्ही कुठे जाणार आहोत. तर आता आम्ही निघालो आहोत. मी चालली आहे बस स्टॉपकडे. तर मी आणि माझी लहान मुलगी आम्ही दोघीच चाललेलो आहोत आणि मी तिला घेऊन चालली आहे तिच्या एका डेमो क्लाससाठी. तर तो डेमो क्लास आहे लेगो रोबोटिक्सचा. तर तिला लेगोजमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे, म्हणून मी तिच्यासाठी पहिला हा ट्रायल क्लास घेत आहे की तिला आवडतो की नाही बघण्यासाठी. तर आम्ही बसलो आहोत आता बसमध्ये आणि बसमधलं एकदम पुढचं सीट आम्हाला मिळालं, त्याच्यामुळे व्ह्यू खूप छान दिसतो ड्रायव्हरच्या बाजूचाच. आणि ह्या इथल्या अशा बस आहे, तिथे ह्यामध्ये टी व्ही असतो ज्याच्यावर नेक्स्ट स्टॉपबद्दलची माहिती येत असते की कोणता येणार आहे. आणि आता आम्ही पोहोचलो आहोत इथे. तर इथे वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत आहेत, चेस, क्रिएटिव्हिटी, ड्रॉइंग वगैरे सर्व याची. तर आत्ता आपण आलेलो आहोत रोबोटिक्ससाठी. तर इथे प्रत्येकाला त्यांनी असा एक एक किट दिला आहे ज्याच्यामध्ये लेगोज आहेत आणि एक टॅबलेट पण दिलेला आहे की त्याच्याने तो ऑपरेट करता येतो रोबोट. तर आता इथे मुलांचे सर्व लेगो रोबोट्स बनवून तयार झालेले आहे आणि प्रत्येकजण आता खेळत आहे. ते अशा प्रकारे इथे बनवत होती मुलगी माझी की लेगो सर्व जॉईन करून. आणि मग हा तिचा तयार झालेला लेगो तो आत्ता तिने टॅबलेटवरनं ऑन केला आहे आणि त्याला सेन्सरसुद्धा आहेत की पुढे जर ऑब्स्टिकल काही आलं तर ऑटोमॅटिक ते थांबतं. तर हा आहे तिचा टॅबलेट ज्याच्याने ती ऑपरेट करते. आणि आता सर्व खेळून वगैरे झालं आहे, क्लास संपत आला तेव्हा त्यांना सर्व हे परत मोकळं करून व्यवस्थित प्रत्येक सेक्शनमध्ये ठेवून तो पॅक करून ठेवावा लागतो. त्याचे सेन्सर्स त्या सेक्शनमध्ये किंवा मोठे पीसेस मोठ्या याच्यामध्ये हा आहे त्याचा सेन्सर. हे सर्व व्यवस्थित करून त्यांना त्या बॉक्समध्ये ठेवायला लागतं, कारण इथे सर्व खूप असं सिस्टमॅटिक काम असतं यांचं. आणि आता आम्ही चाललो आहोत मॅक्समध्ये, कारण तिला खूप भूक लागली होती आणि मलासुद्धा. तर आम्ही इथे मॅक्समध्ये थोडं खायला घेतलं आणि तिला इथे टॉयसुद्धा मिळालं आहे, ही बुक. तर ही बुक आहे कलरिंगची वगैरे, ज्याच्यामध्ये तुम्ही कलरिंग करू शकता, पोस्ट कार्ड्स बनवून तुम्ही पाठवू शकता कोणाला, आपल्या फ्रेंड्सला, रिलेटिव्सला. तर ही खूप सुंदर असं बुक आहे. आणि आता आम्ही निघालो आहोत घरी. तर घरी जाता जाता आम्हाला थोडा लेट होऊन गेला होता. तर तुम्ही बघू शकताय की इकडे सूर्य पण आहे, एका बाजूला चंद्र पण आहे. तर दोन्ही दिसतं एका वेळेस. लेफ्ट साईडला दिसतो आहे तुम्हाला चंद्र आणि राईट साईडला दिसतो आहे सूर्य. आणि घरी आल्यानंतर मी बनवली बिर्याणी. तर ही आहे चिकन बिर्याणी मॅरिनेट आणि हे आहे पनीरचं मॅरिनेट. आणि इकडे मी तांदूळसुद्धा भिजत टाकून ठेवलेला होता. आणि आता मी घेणार आहे तांदूळ शिजवायला. तर याच्यात तुम्ही बघू शकता की मी तांदूळ गरम पाण्यामध्ये टाकला आहे. आणि आता मी इकडे तांदूळ घेतला, भात निथरवून घेतला आहे पाण्यातनं. आणि इथे माझी पनीर बिर्याणी, कारण मी व्हेजिटेरियन आहे, आणि ही आहे चिकन बिर्याणी. तर दोन्ही पण खूप मस्त असे झाले आणि सुगंध खूप छान असा सुटलेला आहे. आणि आता मी त्याची लेअरिंग करून घेतलेली आहे. आणि टॉप लेअरवर मी आता टाकला आहे हा कांदा तळलेला, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना. हे सर्व मी दोन्ही बिर्याणींवर टाकून झाकण ठेवून छान अशी त्याला वाफ येऊ देणार आहे 10 ते 15 मिनटांसाठी. आणि 10-15 मिनटांनी त्याला वाफ आल्यानंतर रेडी होईल खाण्यासाठी. पण त्याआधी मी याच्यात टाकून घेणार आहे थोडं साजूक तूप घरी बनवलेलं. तर याच्याने तूप टाकल्याने खूप छान अशी चव येते. आणि हा बुंदी रायतासुद्धा मी बनवून घेतलेला आहे. आणि आता मी दोन्ही बिर्याणींमध्ये 1-1 चमचा थोडं तूप टाकून घेते आहे. तुपाने जो फ्लेवर येतो तो खूप छान लागतो. आणि ही झाली आहे आपली बिर्याणी रेडी. तर ही आहे चिकन बिर्याणी रायत्यासोबत आणि ही सुद्धा पनीर बिर्याणी रायत्यासोबत बुंदीच्या. खूप छान कॉम्बिनेशन लागतं हे रायता आणि बिर्याणी. तर आता आम्ही नेटफ्लिक्स ऑन केलेलं आहे. नेटफ्लिक्सवर आम्ही आता मूवी बघणार आहोत, कारण आता आहे वीकेंड आणि वीकेंडला आम्ही सर्वजण मूवी नाईट करतो छान की आम्ही असं जेवण बनवून.
तर आता मी बनवलेलं आहे बिर्याणी, ती एन्जॉय करू. तर हा होता माझा आजचा दिवस. बाय बाय, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. हॅव अ नाईस डे.